शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। या निमित्तानं काका पुतळ्याचं मनोमिलन होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये साखर संकुलामध्ये बैठक झाली। यानंतर शरद पवारांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची स्वतंत्र बैठक सुद्धा झाली। एका ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना तिकडे पुण्यात पवार काका पुतळ्यांची भेट झाली। गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये 2 वेळा भेट झाली आहे। सुरुवातीला शरद पवारांना केबिनमध्ये बसलेलं पाहून अजित पवार परतले। त्यानंतर काही वेळानं साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक झाली। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले। आधी शरद पवार केबिनमध्ये पोहोचले, पाठोपाठ अजित पवारांसह 2 अधिकारी आले। बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार आणि 2 अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली। पवारांच्या केबिनमध्ये 15 ते 20 मिनिटं स्वतंत्र बैठक सुरू होती। साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 3 महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील, महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील, याच्यासाठी एक ऑल पार्टी कमिटी करा। शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत, म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। कुठलाही राजकीय खलबत होण्याचा आता प्रसंग नाही आहे। आदरणीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत। अनेक संस्थेमध्ये दादा आणि पवार साहेब हे विश्वस्त आहेत। त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांच्या भेटीचा कुठलाही अन्वयार्थ राजकीय दृष्टिकोनातून लावण्यासाठी मीडियाने जो मुद्दा हाती घेतलेला आहे त्यात तीळ मात्रही काही तथ्य आहे असं वाटत नाही। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेल सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे, त्याने एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे।